संगमनेर शहरासाठी अभिमानाची बाब ठरणारी एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे। संगमनेर येथील मुस्लिम समाजातील पहिली फिजिओथेरपी कन्सल्टंट सल्लागार म्हणून डिग्री मिळवणारी फिजा हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे। डॉक्टर पायल रंगरेज सध्या संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून रुग्णांना उत्कृष्ट सेवा देत आहे। तिच्या या यशामुळे समाजात शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण होत असून विशेषतः मुलींना प्रेरणा मिळत आहे। फिजाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। डेस्क न्यूज मराठी संगमनेर। व्यापारी जो मेरा एक खास दोस्त है, अबुधाबी हॉस्पिटल में हम साथ में बहुत काम किए थे, तो उन्होंने एक मैसेज दिया हमारे प्रिंसिपल मालवतकर को कि एक फिजिओथेरपिस्ट संगमनेरमध्ये खूप चांगली आहे, तुम्ही तुमच्या मिसेससाठी त्यांना कॉल करा। त्यांनी मला निरोप दिला की बा कोण आहे, मेडिकॉलमध्ये एक आहे कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट आणि तिचं नाव पायल आहे, तुम्ही पहा कोण आहे। मग मी ते संपर्क केल्यानंतर हे लक्षात आलं की बा पायल ही मुलगी आहे। आणि त्याच्यानंतर तिला म्हणजे त्यांची माळवतकर आणि त्यांची भेट झाल्यानंतर आता ती सर्व्हिसेस देत आहे, त्यांच्या घरी जाऊन सर्व्हिसेस देत आहे। आणि मी हे पाहिलं की त्यांचे मिसेसला ती स्ट्रोकमुळे ऑन बेड आहे, परंतु त्यांना जो प्रवेश मिळाला तो प्रवेश मागे अनेक फिजिओथेरपिस्ट पाहिले आम्ही 3-4, परंतु त्यांचा तो काहीच फरक पडलेला नाही। ह्याच्यामुळे त्यांना खूप फरक पडलेला आहे। मग माझ्या हे लक्षात आलं की आपल्या समाजातील आणि एक मुलगी डिग्री कोर्स करते, बॅचलर ऑफ फिजिओथेरपिस्ट करते आणि आपल्याला माहिती नाही संगमनेरमध्ये। आणि मग आपण ही जी बाब आहे एक विशेष बाब आहे, आपल्या समाजामध्ये सर्वांपर्यंत जायला पाहिजे। आपल्याला आम्हाला तर पैगंबराने सांगितले 14 वर्षापूर्वी की तुम्ही शिक्षण घेण्यासाठी चीनमध्ये जा। तो शिक्षण आज आपल्या घराकडे सर्व याच्या साईडला आलेलं आहे आणि आपले मुलं मुली हे ते घेत नाही आहे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे की असं काहीतरी आहे का। तर आज ही मुलगी असूनसुद्धा म्हणजे काय की आईने तिचं सर्व काही केअरटेकर म्हणून तिला उभं केलं आणि आज ती स्वतःच्या घरासाठी तर एक खूप चांगल्या पद्धतीने तिच्या आयुष्याचा जो काय अनुभव आहे ती देत आहे। आणि त्याच्यामुळे आज जो काही आपण हे केलं अरविंद गाडीकर आल्यामुळे मला इतका आनंद झाला की त्याची काही सीमा नाही। कारण काय आहे की संगम संस्कृती आपले संगम साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष आहे आणि त्याच्यामुळे मी तुमचाही त्यांच्या वतीने तुमचा खास सत्कार करतो, स्वागत करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। सांगितलं की आपल्याला एका कन्याचा सत्कार करायचा आहे। खरं तर सत्कार करायचा आहे म्हटल्यावरच माझ्या मनात लगेच आलं की या मुलीने काहीतरी वेगळं काहीतरी केलेलं आहे। आणि मुस्लिम समाज असो कुठल्याही समाजातील मुलगी असो, त्यांनी काही कर्तृत्वाचं पाऊल उचललं आणि घरच्यांनी तिला साथ दिली तर आपण बघतो आहोत की त्यांनी समाजामध्ये खूप घराच्या बाहेर पडणं अशी परिस्थिती पूर्वी नव्हती। आता हळूहळू समाज सुधारत चाललेला आहे आणि समाज जसा सुधारतो आहोत तसाच प्रत्येक घरातली मुलगी घराच्या बाहेर पडून कर्तृत्वाची पावलं उमटवित आहे। त्याप्रमाणे पायलने कसा चांगला उमटवला आणि फिजिओथेरपीमध्ये तिने चांगल्या पद्धतीने सर्व करिअर करते आहे आणि ती घरी जाऊन सेवा देते, हे सर्वात महत्त्वाचं आहे। आणि ही सेवा ही मनोभावे करून त्याचे रिझल्ट चांगले येत आहेत। तिचं जे कौतुक आहे ते यासाठी आहे, हा सत्कार जो आहे तो यासाठी आहे की तिचं मनोबल, तिच्या आईने तिचं मनोबल उंचावलेलं आहे आणि ती स्वतः मनोबलातनं धैर्याने तिने ही सेवा व्रत करते आहे। कारण घरात बसूनही तिने एखादी पदवी डिग्री घेतली असते, कुठेतरी नोकरी केली असते, परंतु फिजिओथेरपी मी स्वतः अनुभवली आहे। त्याला जे लागणारे यंत्रसामुग्री येणारे रुग्ण ते हाताळायचे कसे हे धैर्यानं ती सेवा करते आहे। आणि ही आरोग्य सेवा आपल्या पूर्ण जगाला आज गरजेची आहे आणि या महिलेने केलेलं कौतुक हे खरंच कौतुकास्पद आहे। मी त्यांच्या या संपूर्ण कुटुंबाला धन्यवाद देतो की तुम्ही एक चांगली संधी तिला उपलब्ध करून दिली। Physiotherapy is a degree course. It can be taken after 12th science. It is 4.5 year course. I have taken this education from Pravara Institute of Medical Sciences in 2015 batch.
After that, I have done many short courses like ice cream therapy, cupping therapy, taping therapy, and many more. So you can also pursue like that. It will need only 12th science and CET and NEET exam. You have to appear for that, and after that you can get admission in physiotherapy. In that, you can also do masters. Masters, maybe there are many fields like orthopedic, cardiorespiratory, pediatric, and many more. So whatever you want to take, you can pursue accordingly. And I think physiotherapy is the best career for now. क्योंकि हर किसी को ज़रूरत भी है, और जब अपना पेशेंट खुद से चलने लगता है, वापस से वो कॉन्फिडेंस आता है, उनको जो खुशी मिलती है वो देख के जो हमें प्राउड फील होता है ना, दैट इज़ द ओनली प्रोफेशन जिसमें ये प्राउड फील हो सकता है. सो थैंक यू सो मच. Dr. Payal Kandej. I'm a consultant physiotherapist. First of all, I would like to thank Dr. J.P. Sheikh sir for giving me this opportunity to introduce myself and my profession and my life journey. So, being in a Muslim family, it was so difficult in the initial phase to take education and all that thing. But today, whatever I am is only because of my mom. She was my biggest inspiration at all, and her strength, her support gives me the strength to work forward and take education. As a physiotherapist, I would like to say what exactly physiotherapy is. Actually, फिजियोथेरेपी जब भी बोलते हैं तो लोगों को लगता है कि सिर्फ मसाज या फिर ऐसा कुछ है, तो वैसा कुछ नहीं होता है. फिजियोथेरेपी में एग्जैक्टली मोडालिटीज़ होते हैं, बहुत सारे इलेक्ट्रिक मशीन्स होते हैं जिससे कि हम पेन कम करते हैं पहले पेशेंट का. उसके बाद कस्टमाइज एक्सरसाइजेस होते हैं. तो एक्सरसाइज अभी के लिए बहुत ज़रूरी है. मतलब अभी का जो ज़माना चल रहा है कि लोग फ़ोन देख रहे हैं, कंटिन्यूसली एक जगह पे बैठ के जॉब वगैरह कर रहे हैं, तो सीटिंग वर्क की वजह से ना फिजिकल एक्टिविटीज़ बहुत कम हो गए, तो उसकी वजह से बीमारियां बहुत बढ़ने लगी. तो उसमें फिजिकल एक्टिविटी होना बहुत ज़्यादा ज़रूरी है. तो आज के ज़माने में फिजियोथेरेपी इज़ बेस्ट फॉर एनी काइंड ऑफ पेशेंट, लाइक छोटे बच्चों से लेके तो बुजुर्गों तक, सीनियर सिटीजन्स तक, हर किसी को फिजियोथेरेपी की ज़रूरत पड़ती है. भले ही वो सर्जरी से पहले लेनी हो तब भी फिजियोथेरेपी लगती है. अगर डॉक्टर्स ने सर्जरी एडवाइस की, सर्जरी भी की, तो उसके बाद भी फिजियोथेरेपी लगती है. तो मैं यही कहना चाहूँगी सबको कि एजुकेशन लीजिए, एजुकेशन कभी स्टॉप मत कीजिए, क्योंकि एजुकेशन इज़ नॉट ओनली द वे टू गेट जॉब, बट इट ऑल्सो मेक्स यू प्राउड. इट्स एन की टू गेट रिस्पेक्ट एंड comfort and bright future. So thank you so much for this opportunity. आपने डिग्री या डिप्लोमा क्या है और हाँ, कहाँ से so लिया? physiotherapy is a